आपल्याला माहित आहे की वाखरी टाकळी काशेगाव आनवली हा जोड रस्ता आहे। हा रस्ता नॅशनल हायवेकडे नसल्यामुळं राज्य शासनाच्या निधीमधून हा रस्ता आतापर्यंत केला जात होता। याकरता जवळजवळ 10 ते 11 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला, टेंडर झालं, परंतु ठेकेदाराच्या चुकीमुळं हे काम दिरंगाईमुळं हे काम रेंगाळलं। तर अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी जड वाहतुकीमुळं रस्ता खूप खराब झाला होता। लोकांची मागणी होती। आज शेवटी त्यांची सहनशीलता संपल्यामुळं त्यांनी या ठिकाणी रस्ता रोको केलं। त्या ठिकाणी आम्ही आणि आमदार समाधान अवतडे दोघंही आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी सांगितले की नजीकच्या काळामध्ये हा मोटरेबल रस्ता करत देता येईल। भविष्य काळामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करावा अशी सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे। आमदार साहेब आहेत, शिवेंद्र बाबांनाही आम्ही सांगितलेलं आहे की नॅशनल हायवेकडे दिला तर याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल, नाहीतर मग हा PWD जिल्हा परिषद ह्याला निधी ह्यात हा मार्ग बाजूला काढला पाहिजे। त्या दृष्टीनं भविष्य काळात आमदार साहेब म्हणले तसं गडकरी साहेबांशी बोलून या बाबतीत काय मार्ग करता येईल ते बघूया। कालही SP साहेब आणि इथल्या अधिकाऱ्यांशी बोलून हा रस्ता बॅरिकेटिंग लावून बंद करणे जड वाहतुकीला हा आम्ही त्यांना विनंती केली आहे। परंतु दुसऱ्या बाजूला ह्या जड वाहतूक जी आहे विजापूर, पंढरपूर, नगर त्याला पर्यायी रोड द्यावे लागते। दुसरा रोड आज उपलब्ध होत नाही आहे। त्या दृष्टीनं अधिकाऱ्यांची पाहणी चालू आहे की वाहतूकदाराचंही नुकसान होणार नाही आणि लोकांचीही गैरसोय होणार नाही। त्या पद्धतीनं आमची मागणी आहे की त्याला सांगोला मार्गे ती वाहतूक वळवावी आणि वेणेगाव मार्गे, मंद्रुप मार्गे, मोहोळ मंद्रुप 13 मैल अशी वाहतूक तिकडे वळवली तर जड वाहतूक या भागातली बंद होईल। आणि एक 5-6 वर्षापूर्वी आपण पंढरपूरची जड वाहतूक बंद केली होती, परंतु आता ही बायपास झाल्यामुळं जड वाहतूक पुन्हा सुरू झाली। तेव्हा दोन्ही महत्त्वाचे आहेत, वाहनालाही रस्ता दिला पाहिजे आणि लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे। फोन केला होता, काय आश्वासन दिलं? नाही, मंत्री आश्वासन म्हणजे जड वाहतूक बंद करतो असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बांधकाम मंत्री महोदय म्हणले की मी स्वतः येतो, रस्त्याची पाहणी करतो। आत्ता रस्ता तातडीनं लोकांना या करता काय करावं लागत सूचना देतो आणि अधिकचा निधी देऊन तो रस्ता अधिक चांगला कसा करता येईल ते पाहतो। रस्ता झाल्यानंतर जर नॅशनल हायवेकडे वर्ग होत असेल त्याची आपण अंमलबजावणी करू असे त्यांनी सांगितलेलं आहे।